सखी सुनैना चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। नर्मदे हर। आता आम्ही आमच्या या नर्मदा परिक्रमेची सुरुवात करीत आहोत। चैत्र महिन्यात चालणाऱ्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये आम्ही आज सहभाग घेणार आहोत। ही परिक्रमा 21 किलोमीटर इतकी आहे आणि आम्ही पहाटे 3 वाजता या परिक्रमेसाठी निघत आहोत। तर तुम्हाला सर्व रूपरेषा आणि व्हिडिओज मी माझ्या या ब्लॉगमध्ये टाकणार आहे, नक्की बघा। नर्मदे परिक्रमेच्या आदल्या दिवशी मुंबई ते एकतानगर असा आम्ही ट्रेनने प्रवास करून पोहोचलो गरुडेश्वरला आणि इथल्या संस्थान संचालित भक्त निवासात आम्ही वास्तव्य केलं। दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता उठून आम्ही पोहोचलो तिलकवाडा येथील वासुदेव कुटीरला। वासुदेव कुटीर जवळ आहे मारुती धाम आणि इथे सीताराम अन्नक्षेत्र कार्यरत आहे। उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही संपूर्ण 21 किलोमीटर इतक्या अंतराची असते आणि आपण जिथून नर्मदा परिक्रमा सुरू करतो तिथेच पुन्हा येऊन ही परिक्रमा पूर्ण करायची असते। या मारुती धाम मध्येच आहे रामेश्वर महादेवाचं सुंदर मंदिर। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत श्री रामदास स्वामी यांनी भारतभर 11 मारुतींची स्थापना केलेली आहे आणि त्या 11 मारुतींपैकी एक मारुती या गुजरात मधील तिलकवाड्याच्या भूमीवरती आहे आणि आपल्याला याच भूमीवरती आज दर्शन मिळणार आहे। ते पाहून मन खूप खुश झालं आहे। तिलकवाड्यातील रामेश्वर मंदिरामध्येच आम्ही या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेतला आणि आता पुन्हा परिक्रमा संपली की तो इथेच येऊन सोडणार आहोत। हा संकल्प पुजारी तर्फे आपण घेऊ शकतो अथवा स्वतः उचलू शकतो, हे सर्व ऐच्छिक आहे। श्री रामदास स्वामींनी स्थापन केलेली ही मारुतीची मूर्ती ध्यान मुद्रा धारण केलेली आहे आणि अशा स्वरूपातील मूर्ती अखंड भारतामध्ये फक्त 3 ठिकाणीच आढळतात। या मारुती रायासमोरच एका महात्म्याची संजीवन समाधी आहे। वासुदेव कुटीर मधील श्री विष्णुगिरी स्वामींनी या उत्तर तटाच्या प्रचाराने तसेच त्यांनी दिलेल्या या सोयी सुविधांमुळे गेली काही वर्षे तिलकवाड्याहूनच उत्तर वाहिनी परिक्रमा सुरू केली जाते। यापूर्वी रामपुरा येथूनच ही परिक्रमा उचलली जायची, परंतु उत्तर तटावरूनच ही उत्तर वाहिनी परिक्रमा सुरू करावी। परिक्रमा पूर्ण करून आपल्याला याच ठिकाणी यायचंय। त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। हे तिलकवाड्यामधले सर्व मंदिर दिसतायत। माझ्या या ब्लॉग मध्ये सर्वांचं दर्शन घडवण्याचा मी प्रयत्न करते। आता आपण आलेलो आहोत श्री गुरु घर मध्ये। गुरु लीला घर असं देखील म्हणतात। मोक्ष प्रदान करणारा मारुती आणि मोक्ष प्रदान करणारी उत्तर वाहिनी नर्मदा मैया अशी ही भूमी बघूनच परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी येथे एक चातुर्मास केला आहे आणि आता त्याच ठिकाणी आत्ताचा वासुदेव कुटीर हा आश्रम उभा आहे आणि या गावातच श्री पंड्या यांच्या घरी श्रींनी वापरलेल्या काही वस्तू, चरणधूळ, हस्ताक्षर असलेले पत्र, कथरोट अशा काही वस्तू या पंड्या यांच्या घरीच ठेवलेल्या आहेत। आपल्याला येथे येऊन या साऱ्यांचं दर्शन घेता येतं। परम पावन अशी ही तिलकवाड्याची भूमी आहे। तिलकवाडा ही गौतम ऋषींची तपस्या भूमी आहे आणि वैवस्वत मनुचा मुलगा राजा तिलक यांची देखील ही तपस्या भूमी आहे। राजा तिलक यांनी तपस्याद्वारे महादेवाला प्रसन्न करून घेतले होते आणि येथे वास्तव्य करण्यासाठी त्यांना प्रार्थना केली, म्हणूनच येथे तिलकेश्वर महादेव हे मंदिर आहे। तिलकेश्वर महादेवाच्या मंदिरात आता आपण थोड्या वेळातच जात आहोत। या तिलकेश्वर महादेवाच्या मंदिरामुळेच या गावाला तिलकवाडा असं नाव मिळालं। तसेच इथे सप्तमातृका मंदिर आहे। आता आपण दर्शन घेत आहोत सप्तमातृकांचं। या सप्तमातृका नर्मदा नदीच्या पात्रातच सापडलेल्या आहेत आणि त्यांची इथे स्थापना केली आहे। हे मंदिर अतिशय जागृत आहे। आता आपण दर्शन घेत आहोत नर्मदेश्वर महादेवांचं। काही परिक्रमावासी या नर्मदेश्वर महादेवांच्या मंदिरातूनच संकल्प उचलतात। नर्मदे हर, ओम नमः शिवाय। आता आपण जात आहोत श्री तिलकेश्वर महादेवांच्या मंदिरात। मंदिर खूप छान आहे, सुंदर चित्रकृती आहेत आणि आता आपण दर्शन घेतले महादेवांचं आणि हे आहेत हनुमान महाराज। परिक्रमेचा संकल्प आपण कुठूनही उचलू शकतो, फक्त नियम असा आहे की जिथून तुम्ही संकल्प उचलाल तिथेच पुन्हा जाऊन तो पूर्ण करायचा आहे। आपण आता पोहोचलो आहोत नर्मदा मातेच्या मंदिरात। हे नर्मदा मैया, तू आम्हाला बोलावणं केलेस आणि आता तू आमची ही परिक्रमा सफल कर, पूर्ण कर। सकाळचे 4 वाजलेत आणि हे कुंभारकाम करत असलेले काका आम्ही पाहिलेत। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आणि योगीराज श्री शंकर महाराज यांचा इथे स्वामी मठ आहे। सर्वांना मी विनंती करेल की आवर्जून या स्वामी मठामध्ये जाऊन दर्शन घ्या। हे मठ एक मराठमोळे सेवक चालवत आहेत आणि खूपच सुंदर शांतता आणि पॉझिटिव्ह वाइब इथे मिळतात।
ही जी तस्वीर आहे स्वामींची, ती तस्वीर या गृहस्थांच्या घरी 17 वर्ष होती आणि यांचा इथे नंबर देखील दिलेला आहे, तुम्ही इथे संपर्क करू शकता. आमची त्यांनी आर्ततेने विचारपूस केली आणि ते म्हटले की जर स्वामी सेवक असतील तरच ते या मठामध्ये येत आहेत, तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की जरूर या आणि इथे देखील दर्शन घ्या. स्वामी मठापासूनच थोडं पुढे आल्यानंतर या पायऱ्या उतरतात आणि मग आपण उजव्या बाजूला वळायचं. उजव्या बाजूला हा असा ब्रिज आहे आणि म्हणतात की उत्तर वाहिनी परिक्रमा ही उत्तरेला नर्मदा मैयाला ठेवून करतात, त्यामुळे आपण बरोबर रस्त्यावर चाललो आहोत. माँ नर्मदा गौरी अन्न क्षेत्राप्रमाणेच अनेक अन्न क्षेत्र येथे कार्यरत आहेत. ही सर्व मोफत सेवा सुरू आहे, सर्व मोफत. तुम्ही फक्त या आणि इथे 365 दिवस. अरे वा, नर्मदे. सुंदर अप्रतिम चहा इथे आम्हाला मिळाला, म्हणजे असं घरी बनवतो ना अगदी तसाच मसाला चहा आम्हाला मिळत होता. आता आपण आलेलो आहोत श्री मणी नागेश्वर मंदिराजवळ. या मंदिराजवळ देखील परिक्रमावासियांसाठी अन्नक्षेत्र कार्यरत आहेत. इथे खूपच सुंदर अशी ही खोबऱ्याची बर्फी आम्हाला खायला मिळाली आणि मस्त गरमागरम चहा. आता आम्ही दर्शन घेत आहोत या मणी नागेश्वर मंदिरामध्ये. सर्वात प्रथम इथे हनुमानाचं सुंदर दर्शन घडतं. ओम हन हन हनुमंते नमः. मला या मंदिराची रचना खूपच आवडली, खूप छान वाटतं इथून जात असताना. आता श्री गणेशाचं सुंदर स्वरूप आपण पाहतोय, खूप छान पूजा केली आहे आणि शेजारीच आहेत श्री मणी नागेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. आता इथून आपण जात आहोत पुढच्या मार्गाला. पहाटेचे 4:30 वाजले आहेत, तरीही असा काही मोठा थकवा वाटत नाही, कारण पहाटेचं रम्य वातावरण असतं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आम्ही सकाळी 4:15 वाजता ही गरमागरम खिचडी खाल्ली आहे, मस्त तूप घातलेली. अगदी घरी देखील अशी चव मिळणार नाही. वाटलं तुम्हाला? टेस्टी आहे ना? नर्मदे हर. जे परिक्रमावासी श्रद्धेने नर्मदा मैयाची ही परिक्रमा पार करत असतात, त्यांच्या मनात जे काही येतं ते क्षणात त्यांना मिळतं. फक्त मनात पूर्ण श्रद्धा असली पाहिजे की ही जी नदी दिसती स्वतः प्रत्यक्ष नर्मदा मैया आपल्या सोबत आहे. जर तुम्ही अशा प्रेम भावनाने आलात तर तुमचं सर्व जीवन सफल होईल. परिक्रमा सुरू असताना भक्तांच्या मनात जर एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर ही नर्मदा मैया त्या भक्ताचे सर्व लाड पुरवीत असते, त्याच्या मनोकामना पूर्ण करीत असते. इथे काम करत असलेले सर्व मंडळे हे अहोरात्र इथे परिक्रमावासियांसाठी सेवा देतात आणि हे अगदी मोफत असतं, कारण एकही परिक्रमावासी उपाशी राहू नये एवढीच त्यांच्या मनामध्ये प्रेमळ भावना असते. त्यामुळे आपल्याला जरी भूक नसली तरी पण एक प्रसाद म्हणून त्यांच्याकडून एक घास घ्यायचा, ही नर्मदा मैयाची इच्छा. श्री मणी नागेश्वर मंदिरानंतरचा संपूर्ण रस्ता हा शेतामधूनच येतोय आणि आता आकाशामध्ये तांबडं फुटलेलं आहे. सर्व इथे फोटो काढत येत आहेत. आमची ही नर्मदा परिक्रमा सुरू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा विठ्ठलाला म्हणतात रामबाण. हे खरंच रामबाण इलाज आहे प्रत्येक रोगांवरती. आता आपण आहोत तिलकवाड्यातील वासन या भागामध्ये, जिथे आहे कपिलेश्वर महादेवांचं सुंदर मंदिर. त्याचबरोबर कपिल मुनींचा आनंद आश्रम देखील इथेच आहे. आम्ही ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा 17 एप्रिल 2024 ला करीत आहोत आणि आजच्याच दिवशी आहे श्रीराम नवमी. आणि या श्रीराम नवमीच्या पावन मुहूर्तावरती आज आम्हाला सुंदर दर्शन घडलेलं आहे. जय श्रीराम, जय हनुमान. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम हं हनुमते नमः. इथे शंकर मंदिर देखील आहे. ओम नमः शिवाय. इथे या तेजस्वी साधूंचं आम्हाला दर्शन घडलं. इथल्या तिलकवाड्यातील उत्तर तटावर प्रत्येक आश्रमामध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवत राहते. नमस्कार. नर्मदे हर. आम्ही सकाळी 4 वाजता वासुदेव कुटीर इथून परिक्रमा सुरू केली आहे, उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. आणि आता बरोबर सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलेलो आहोत कपिलेश्वर महादेव मंदिरामध्ये. खूपच छान वाटते, असं अजिबात थकवा जाणवत नाहीये. अजून खूप ऊर्जा आम्ही घेतोय. नर्मदे हर.
हा हा हा, काय सुंदर वाटतंय बघा. इथे आपल्या समोर आहे ही नर्मदा मैया. किती सुंदर तिचं दर्शन होतंय. सकाळी सकाळचं खूप छान असा मंद प्रकाश आणि त्यामध्ये ही नर्मदा मैया खूपच उठून दिसते आहे. श्रुती आणि मी आम्ही दोघे बालपणीच्या मैत्रिणी, परंतु या नर्मदा मैयाच्या किनारी आज आम्हाला मनाली ताई आणि जुईली ताई सारख्या या दोन सखी भेटल्यात. आमची पहिल्यांदा भेट होते असं आम्हाला अजिबात वाटलं नाही. आम्ही चौघींनी एकत्रितपणे ही परिक्रमा पूर्ण केली. नर्मदा मैया कुमारी स्वरूपामध्ये आहेत, त्यामुळे परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर अथवा दरम्यान कुमारी पूजन करायचे असते. आम्हाला वाटेमध्ये भेटत गेल्या त्याप्रमाणे या कुमारिकांचं आम्ही पूजन करीत गेलो. हे आहेत तावरे काका. या तावरे काकांची पण आम्हाला याच परिक्रमेमध्ये ओळख झाली. त्यांनी आम्हाला खूप सुंदर माहिती दिली आहे. नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये पूर्व ओळखीची गरज लागत नाही. इथे आपोआप नाते तयार होते. दोन मार्ग आहेत जळगाव याला. काकांनी आम्हाला या संपूर्ण उत्तर तटाची छान माहिती दिली. एक 2 रोड फुटतात. एक 52 गजा म्हणून आहे, तो रोड नाही, पण त्याचं 200 किलोमीटर वाढतं. आणि इथून जर तुम्ही गेला तर तुमचं अंतर कमी होतं सुलपाणीच्या जंगलात. त्या जंगलामध्ये तुम्हाला खूप असं उंच डोंगर चढायला लागतं, खाली उतरायला लागतं, चढायला लागतं, उतरायला लागतं. संपूर्ण नर्मदा परिक्रमा ही 2600 किलोमीटर इतक्या अंतराची आहे आणि या नर्मदा परिक्रमेला 3 वर्ष 3 महिने 13 दिवस लागतात असा समज आहे. विमलेश्वरला जाऊन तुम्हाला बोटीमध्ये बसून 30-35 किलोमीटर आतमध्ये समुद्रात खाडीत नेतात. तिथून मैया 30-1 किलोमीटर आतमध्ये गेली, 20-25 किलोमीटर तरी आहे. मग तिथून पुढे तुम्हाला उत्तर तटावरती असतं. या उत्तर तटावरून सुमारे 7000 वर्षांपूर्वी सर्वात प्रथम मार्कंडेय ऋषींनी ही नर्मदा परिक्रमा केली होती. त्यांनी त्या परिक्रमेमध्ये या नर्मदाचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे 999 नद्यांच्या धारा प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले. अशा पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांनी 45 वर्षात पूर्ण केले. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ म्हणून गंगा नदी असली तरीही भारतातील एकमेव अशी नर्मदा नदी आहे की जिची परिक्रमा होते. नर्मदा नदीची उत्पत्ती महादेवांच्या घामाच्या थेंबातून निर्माण झालेली आहे, म्हणूनच तिला शिवसुता असं म्हटलं जातं. आणि नर्मदेचा उगम हा अमरकंटक येथील मेकल पर्वतावरून सुरू झाला असल्यामुळेच हिला मेकल सुता असे म्हणतात. ही एकमेव नदी आहे जिच्यावरती नर्मदा पुराण रचलेलं आहे आणि पुराणांमध्ये या नर्मदेला रेवा असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार राजा मेकल यांची कन्या नर्मदा ही तारुण्यात पदार्पण करताच राजाला तिच्या विवाहाची चिंता जाणवू लागली. त्याने जाहीर केलं की जो कोणी गुलबकावलीची फुलं आणेल त्याच्याशी नर्मदेचा विवाह लावण्यात येईल. ठरल्याप्रमाणे सोनभद्र नावाच्या राजपुत्राने गुलबकावलीची फुलं आणली आणि त्यांचा विवाह ठरला. काही दिवसानंतर नर्मदा मातेने आपली दासी जोहिला हिच्यातर्फे या सोनभद्र राजकुमाराला संदेश पोहोचवण्याचे काम दिलं. जोहिलाने नर्मदेकडून चांगले कपडे घेतले आणि तिची अंगठी घेतली आणि मग ती राजकुमाराकडे निघाली. सोनभद्र राजकुमाराकडे येताच जोहिला मंत्रमुग्ध झाली. सोनभद्राने जोहिलालाच नर्मदा समजून तिला येथे राहण्यासाठी सांगितले. बरेच दिवस गेल्यानंतर नर्मदेला चिंता जाणवू लागली की अजून जोहिला घरी का नाही आली. कारण जाणण्यासाठी नर्मदा सोनभद्र राजकुमाराच्या इथे आली आणि तिने या दोघांनाही एकत्र पाहिलं. सोनभद्र आणि जोहिलाकडून आपल्या सोबत झालेल्या या विश्वासघातामुळेच नर्मदा मातेने आजीवन कुवारी राहण्याचा निर्णय घेतला आणि तिथून तडक ती उलट्या दिशेने वाहत सुटली. आणि म्हणूनच सर्व नद्या एका दिशेने जात असल्या तरी नर्मदा नदी ही सर्वांच्या उलट दिशेने वाहते आणि खंबाट मार्गे अरबी समुद्रात विलीन होते. नर्मदा माता ही जीवनदायिनी आहे आणि या नदीला सर्वात महत्त्व प्राप्त झालेलं आहे की या नर्मदेच्या नुसत्या दर्शनाने देखील सर्व मनोकामना पूर्ण होतात. वशिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे माता नर्मदा माघ शुक्ल सप्तमी अश्विन नक्षत्रात मकर राशीत रविवारी प्रकट झाली. म्हणूनच या दिवशी नर्मदा जयंती म्हणून साजरी केली जाते. महाभारत रामायण यामध्ये ती रेवा या नावाने ओळखली जाते आणि मैयाचे वर्णन हे 4ही वेदांमध्ये केलेले आहे.
माझी बालमैत्रीण श्रुती आणि माझ्या आठवणींच्या काठोड्यात ही अविस्मरणीय आठवण जमा झाली. नर्मदे हर. चिरकुवारी मैयाला भगवान शंकरांनी अमरत्व प्रदान केलेलं आहे. भक्ती रस पूर्ण असं हे सुंदर भजन इथे चालू होतं. नर्मदे हर. इथे सगळ्यांनी जरूर एकदा तरी आयुष्यामध्ये या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या या नर्मदा मैयाच्या प्रेमाचा. नर्मदे हर. अमरकंटक हे मध्य प्रदेशचे सुंदर ठिकाण आणि अनुपपूर मा नर्मदेचे मूळ स्थान. येथे ती एका छोट्या काठापासून सुरू होत जाते आणि पुढे विशाल रूप धारण करते. नर्मदा मैया मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यातून वाहणारी प्रमुख नदी आहे आणि महाराष्ट्रामध्ये 70 किलोमीटर इतक्या अंतरावरती वाहत राहते. मा गंगा नर्मदा मातेपेक्षाही पवित्र मानली जाते, परंतु गंगा माता स्वतःला शुद्ध करण्यासाठी नर्मदाला पोहोचते त्या दिवसाला गंगा दशहरा असं म्हणतात. नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा. या परिक्रमेची सुरुवात दरवर्षी चातुर्मास संपल्यानंतर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावरती होतो. तिलकवाडा येथे नर्मदा नदी उत्तरवाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती वाहत राहते. नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो, म्हणून तिलकवाडा ते रामपुरा आणि रामपुरा ते पुन्हा तिलकवाडा अशी 21 किलोमीटरची ही परिक्रमा आपल्याला पूर्ण करायची असते. हिलाच उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा असं म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य होत नाही असे भाविक या चैत्र महिन्यात चालणाऱ्या चैत्र महिन्यातील उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये सहभाग घेतात. आता आपण उत्तर तटावरून चालत आलो आहोत रामपुराच्या समोरच्या बाजूला आणि या उत्तर तटावरच आहे हे नंदी घाटी. सुंदर बगीचा आणि परिक्रमा वासींसाठी इथे छान रिफ्रेश होण्यासाठी जागा केली आहे. मागच्या वर्षापर्यंत येथे सलाहकारेश्वर महादेव तीर्थ होतं, जिथे असा हा विशाल नंदी उभा केला होता, परंतु 2003 ला आलेल्या पुरामध्ये हे सर्व काही विलीन झालं. या नदीमध्ये मगरींचा वावर असतो, म्हणून इथे पोलीस सतत पहारा देत असतात आणि काठावर कोणी गेलं की त्यांना बाजूला करतात. बेबी फीडिंग रूम आहेत, तसंच इथे मेडिकल सेवा देखील आहे. परिक्रमा वासियांसाठी खूप छान इथे सोय करून ठेवलेली आहे. जो कोणी चैत्र महिन्यातली ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचं पुण्य मिळेल असे या नर्मदा पुराणांमध्ये आणि स्कंद पुराणामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे येथे भरपूर प्रमाणामध्ये या महिनाभर गर्दी असते. आता आपण इथून नावेने जाणार आहोत. तिकीट दर फक्त 30 रुपये इतकंच आहे आणि इथून 2 किलोमीटर इतकं अंतर आपल्याला नावेने पार करायचं असतं. हे परिक्रमावासियांसाठी छान पंखे लावलेले आहेत आणि विश्राम करायला खुर्च्या ठेवल्या आहेत. या उत्तर तटावरून दक्षिण तटावर आपल्याला नावेने जायचंय. केवळ भारत देशातच नाही तर परदेशातही या नर्मदेच्या पात्रातले गोटे, ज्याला नर्मदेचे गोटे असे म्हणतात, यांना शिवस्वरूप मानलेलं आहे. म्हणजे हे गोटे डायरेक्ट आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित करू शकतो. अभिषेक आणि पंचोपचाराची गरज नसते, डायरेक्ट आपण त्यांना पूजायला सुरू करू शकतो. किती पावन आणि शीतल आहे ही नर्मदा मैया. ही आपल्या सभोवताली वावरत आहे आणि हा क्षण हा आनंदमय क्षण होता. अविस्मरणीय असा हा क्षण मनाला सकारात्मक ऊर्जा देत होता. आता आपण उत्तर तट हा 10 किलोमीटर इतकं अंतर पार करून या दक्षिण तटावरती आलोत आणि इथून 11 किलोमीटर अंतर आहे जे आपल्याला तिलकवाड्यापर्यंत पूर्ण करायचंय. आबालवृद्धांना सहज ही परिक्रमा पूर्ण करता येते. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावरती तीर्थेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि येथेच राधागिरी माताजी परिक्रमावासियांना बालभोग म्हणजेच नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करतात. आता आपण पोहोचलोत रामपुरामधील रणछोडराय या मंदिरामध्ये. या जागेत काही वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला जमिनीमध्ये ही मूर्ती सापडली.
या मंदिरात श्रीकृष्णाची चतुर्भुज असलेली सुंदर मूर्ती आहे आणि तिच्या अवतीभोवती दशावतार अवतरलेले आहेत. ओम जय श्री कृष्ण. श्री रणछोडराय रायांचं मूळ मंदिर हे गुजरातमधील खेडा तालुक्यात डाकोर या गावामध्ये आहे. कंस वधानंतर मगधचा राजा जरासंध हा राजा मथुरेवर आक्रमण करणार होता आणि कृष्णाने विचार केला की माझ्या एकट्यामुळे या मथुरेवर संकट नको, म्हणूनच त्याने सुरक्षित जागी पलायन केले. केवळ लोक रक्षणार्थ त्यांनी हे पलायन केले होते. लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्यांनी रणछोड दास हे विशेषण पत्करले, कारण रण म्हणजे रणांगण आणि रणछोड म्हणजे रणांगण सोडून पळालेला असा हा रणछोड राय. या सुंदर मंदिराच्या अगदी समोरच आहे हे रणछोडराय जिथे प्रकटले. ज्या जमिनीमध्ये ही मूर्ती सापडली ते प्रागट्य स्थान. या स्थानावरती सुंदर अशा या पादुका स्थापन केलेल्या आहेत. काही जण या रणछोडराय मंदिरापासून ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा सुरू करतात, परंतु खरं तर उत्तर तटावरूनच करावी असं मी पुन्हा सांगते. या मंदिरासोबतच अनेक मंदिरं इथे या परिसरामध्ये आहेत. शिवाय इथे राहण्याची देखील उत्तम सोय आहे. महादेवांचं सुंदर मंदिर आहे. हेच आहेत श्री तीर्थेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. या वडाच्या पारावरती आम्ही मैत्रिणी गप्पा मारत बसलो होतो. आम्ही इथे मस्तपैकी गुलाबी पेरू खाल्ला. प्रत्येकाने गुजरातमध्ये आलात की हा गुलाबी पेरू नक्की घ्या. खूपच सुंदर चविष्ट असा हा गुलाबी पेरू. इथे समोरच श्री हरसिद्धी माताजींचं मंदिर दिसतंय. या जुना रामपुराच्या रस्त्यावरून जात असताना आपल्याला केळीच्या बागा दिसतात. अनेक कडुनिंबाची झाडं दिसतात. अशा छोट्या झोपड्या, त्यांच्या पुढे अशा ह्या गायी चरत असलेल्या दिसतायत, गोठ्यात बांधलेल्या दिसतायत. आणि आपल्याला हे बघा, हे अशा कडुनिंबाची झाडं एकदम हाताला लागतील अशी आहेत आणि उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून आम्ही ही कडुनिंबाची पानं थोडी खाल्ली. आणि गमतीचा भाग म्हणजे हे बघा, परत एकदा चेहरा. असे हे आमचे आनंदी चेहरे कडुनिंब खाऊन. हे आहे बेलफळाचं झाड. तसंच इथे गुलाबी चिंचा लागलेल्या आहेत. किती छान असं हे ग्रामीण जीवन आम्ही जवळून पाहत होतो. हा जुना रामपुराचा रस्ता. दक्षिण तटावरील हा संपूर्ण परिक्रमा मार्ग डांबरी रस्त्याने आपल्याला करायचा. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा 21 किलोमीटरची आहे आणि ही जर आपण पहाटे सुरू केली तर एक 4 ते 6 तासामध्ये आपली ही परिक्रमा संपते. उन्हापासून बचाव करण्यासाठी सकाळीच ही परिक्रमा प्रारंभ करावी. या भागात आहे पंचकुबेर पैकी एक असलेले धनेश्वर महादेव यांचं सुंदर मंदिर. या मंदिरातच 2 पिंडी आहेत. एक आहे श्री धनेश्वर महादेवांची पिंड आणि दुसरी लुप्तेश्वर महादेव. यापुढे आहे मांगरोल मधील प्राचीन असं हे श्री मंगलेश्वर महादेव मंदिर. या मंगलेश्वर महादेवांची स्थापना स्वतः मंगळ ग्रहांनी केलेली आहे, त्यामुळे या स्थानाला विशेष महत्व आहे. हे मंदिर मुख्य रस्त्यापासून थोडंसं आतल्या बाजूला असल्या कारणाने आणि आम्ही थोडं पुढे निघून गेल्यामुळे इथे जाणं राहिलं. वाटेमध्ये आम्हाला हे असे काका दिसले आणि त्यांनी डोक्यावर काही बांधलेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यांना स्कार्फ बांधण्यास मदत केली. थोडीशी विचारपूस करता समजलं की हे इराणवरून आलेले काका आहेत. इराण येथील असूनही त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल अतिशय प्रेम असल्याने या भारतातील सर्वच तीर्थक्षेत्रावरती त्यांनी भेट दिलेली आहे आणि अशा यात्रा ते करतच असतात. हे पाहून फारच छान वाटलं. परंतु आपण भारतात राहून देखील अनेक स्थळं अजून पाहिलेली नाहीयेत आणि यांचं त्यामुळे कौतुक वाटतंय. ते जे नावं बोलत होते ते ऐकून आम्ही एकदम चकित होत होतो. या मांगरोल मधील सेवाभावी संस्थेचं आदरातिथ्य बघा, किती प्रेमाने त्यांनी आमचं स्वागत केलं आणि अक्षरशः आपण एकाच घरातले आहोत असंच वाटत होतं. नर्मदे और नर्मदे और नर्मदे.
मंगलेश्वर महादेवांच्या मंदिराला लागूनच दिव्यधाम आश्रम आहे. या आश्रमात श्रीमद आद्य शंकराचार्य यांची सुंदर मूर्ती आहे आणि या गावातील लोक मिळून परिक्रमावासींची ही सेवा करतात. छोटीशी बॉटल ज्यात नर्मदा मैयाला आपण सोबत ठेवू शकतो आणि एक नॅपकिन, या व्यतिरिक्त पाणी, जेवण असं काहीही आपल्याला सोबत घ्यायची गरज नाही. थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला या सर्व सोयी मिळतात. नर्मदे हर, नर्मदे हर. उपवास के लिए हम प्रसाद अभी दे रहे हैं सबको, सब परिक्रमावासी को. उपवास में ही चलता है और वो परिक्रमावासी आ रहे हैं, वो सुबह में सब आ रहे हैं और सुबह से चालू ही है प्रसादी. और परिक्रमा का मतलब है आप सुबह में करो, 4 बजे करो, 6 बजे करो, रात को करते हैं उसका कोई मीनिंग नहीं है, बराबर. और प्रसादी हम बेचते हैं, सब भक्तों लोग को हम देते हैं. बोलो नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. महाराज आपको नंबर बोले थे कि किसी को ये साइड में रहना है तो आप हाँ, वो तो मेरा नंबर लिख लो, आपको काम लगेगा. 9904097123. और मेरा नाम है किरण सिंह राजपूत, नर्मदा किनारे, मांगरोल, उत्तर वाहिनी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अखेरीस या काकांना पुन्हा भेटण्याचं आश्वासन देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. दुनिया गोल आहे, पुढे कुठे ना कुठे हे काका नक्कीच भेटणारच. आजही महान ऋषीमुनी सूक्ष्म रूपात या नर्मदेच्या काठावरती गुप्त तपस्या करतायत. इथून जात असताना ही अशी वडाची झाड दिसली आणि मग आमची खूप धमाल चाललेली होती. थोडीशी गंमत. किती छान वाटतंय ना इथे. नर्मदा मैयाला शंकर भगवानांचं असं वरदान होतं की तू आजीवन या जगाचं कल्याण करत राहशील. आणि नर्मदा मातेबद्दल भरपूर श्रद्धा लोकांच्या मनात असते आणि तिची पूर्ण श्रद्धेने पूजा अर्चना करणाऱ्या भक्तांना ही नर्मदा मैया आयुष्यामध्ये एकदा तरी दर्शन देतेच. पहा, केळीच्या बागांमधून हे केळी काढून ठेवलेली आहेत, कच्ची केळी. आणि इथे आपण पाहतोय ते हे एरंडेलची शेती इथे करतात. तसेच रस्त्याने जात असताना आमराईंमध्ये भरपूर कैऱ्या लागलेल्या होत्या, परंतु आपण कुठल्याही फळांना, फुलांना न विचारता तोडायचं नसतं, नाहीतर मग आपल्याला हा परिक्रमे मार्गात दोष लागतो. आता आपण उदासीन बाबांच्या आश्रमापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि या आश्रमाच्याच बाहेर या समितीने आईस्क्रीम वाटपाची सेवा ठेवली होती. थोडं पुढे अंतर पार करून आल्यावरती हा तपोवन आश्रम लागलेला आहे. ही तपोवन आश्रमाची भूमी अत्यंत परम पवित्र, पावन आहे, कारण इथे सतत तपश्चर्या चालू असतात, होम हवन चालू असतात. घेऊया छास. हे आहे तपोवन आश्रम. रुचकर थंडगार ताक प्यायल्याने आमचा हा थकवा दूर झाला. परमपूज्य श्री पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपस्येने अतिशय जागृत झालेला हा आश्रम आहे. आणि हे स्वामी आठवड्यातून फक्त एकदाच खिडकीमधून सर्वांना दर्शन द्यायचे, त्यामुळे या भागात त्यांना खिडकीवाले बाबा या नावाने ओळखतात. ऑनलाईन बुकिंग करून या आश्रमात राहून सेवा करण्यासाठी अनेक जण येत असतात. संपूर्ण परिक्रमा करणारे आम्हाला हे नर्मदा परिक्रमावासी दिसत आहेत. नर्मदे हर. छान प्रसन्न मुद्रेने त्यांनी आम्हाला अभिवादन केलं. खूप छान वाटलं. इथे देखील हनुमानाचं एक छान मंदिर आहे. इथले सेवेकरी आम्हाला खूप प्रेमाने बोलवत होते की या आणि प्रसाद घ्या, कारण का आज राम नवमी आहे. मातेच्या मडक्यातलं थंडगार पाणी प्यायलो. चला आपण आता दर्शन घेऊया मारुतीरायांचं. जय श्रीराम, जय हनुमान. आणि इथे दर्शन घेतल्यानंतर आम्हाला खूप छान छान खाऊ मिळाला. मी म्हटलं होतं ना की नर्मदा मैया आपले सर्व लाड पुरवीत असते. इथे केळी, कैरी, नंतर लिमलेटच्या गोळ्या, जे माझ्या मनात सकाळपासून होतं की लिमलेटची गोळी हवी होती, ती मला इथेच मिळाली. खूपच ऊन येत चाललेलं आहे. जवळजवळ 11 वाजत आलेत आणि आम्ही अजून श्री गोपालेश्वर महादेव मंदिर इथपर्यंत पोहोचलोय. श्री स्वामी रामानंद संत आश्रम. आता इथून आम्ही टर्न घेणार आहोत. श्री स्वामी रामानंद आश्रमामध्ये श्रीराम आणि जानकी यांच्या सुंदर मनोहरी मूर्तींचं दर्शन होतं आणि इथे भोजन प्रसादांची व्यवस्था आहे. आम्ही जात आहोत श्री सीताराम बाबांच्या आश्रमामध्ये. संपूर्ण भारतातील नद्यांना मातेचा दर्जा दिलेला आहे. यांना 4 वेद मानलं जातं. माँ गंगा ऋग्वेद, माँ यमुना यजुर्वेद, माँ सरस्वती अथर्ववेद आणि माता नर्मदा
सामवेद दुतर्फा अशा या ज्वारीच्या शेती दिसत आहेत आणि अत्यंत रमणीय असलेल्या श्री सीताराम बाबांच्या आश्रमामध्ये आपल्याला जेवण भोजन प्रसादाची सोय केलेली आहे आणि इथूनच मग नंतर थोडासा विश्राम घेऊन आपल्याला पुन्हा नर्मदा मातेच्या या पात्रामध्ये तिलकवाड्यातल्या वासुदेव कुटीर पर्यंतचा प्रवास करायचा आहे. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही आता पूर्णत्वाला येत आहे आणि इथेच आपल्याला दुर्गा मातेचं सुंदर दर्शन घडतं आणि हे आहेत श्री सीताराम बाबा. बाबांना नमन करून आम्ही या आश्रमाबद्दल इथल्या सेवकांकडून माहिती घेतली. इथे खूप छान थंडगार ताक मिळत होतं. ताक प्यायल्यानंतर थोडा विश्राम केला आणि मग लगेचच इथे भोजनाची व्यवस्था केली होती. मस्त बाजरीची भाकरी, भाजी, भात, रस्सा अशा सुंदर जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला आणि इथे जमलेल्या अनेक परिक्रमावासींशी आम्ही गप्पा मारल्या. खूप छान अनुभवांची देवाणघेवाण झाली. माझ्या या आधीच्या ब्लॉगमध्ये मी इथल्या परिक्रमेबद्दलची अधिक माहिती दिलेली आहे. हे आहेत स्वामी भक्त कुमार देशपांडे यांनी अतिशय छान आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. ते व्हिडिओ माझ्या सखी सुनैना या चॅनलवर बघायला विसरू नका. इथे असं म्हणतात की जन्म कारण जननी हुई, लीला कारण बालिका, शक्ती कारण देवी हुई, अंत कारण कालिका आणि शिवाय नर्मदे हर जीवनभर असं देखील म्हणतात. दक्षिण तटावरून पुन्हा उत्तर तटावर जाताना आपल्याला नावेचा आधार घ्यावा लागायचा, परंतु आता इथे रस्त्याचं काम झालंय आणि आता या पात्रातूनच आपण सरळ या कच्च्या रस्त्यावरून उत्तर तटाच्या दिशेने चालत जाऊ शकतो. उत्तर तटाच्या काठावरती आल्यानंतर आपल्याला दोन मार्ग दिसतात. एक म्हणजे उजव्या बाजूने एका ब्रिज वरून आपण तिलकेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाऊ शकतो. ज्यांनी तिलकेश्वर महादेवाच्या देवळात संकल्प सोडला असेल तिथे जाऊन तो पुन्हा न करायचा असतो. दुसरा मार्ग आहे हा, इथून समोर पायऱ्या दिसत आहेत त्या थेट वासुदेव कुटीर येते. आम्ही वासुदेव कुटीर मध्ये संकल्प सोडला होता त्यामुळे आम्ही पुन्हा त्याच मार्गात जात आहोत. तीव्र ऊन जाणवत असलं तरी आम्ही थोडंच अंतर आहे असा विचार करत चपाचप पावले टाकत होतो. एक रस्ता आहे तो इथून असा ब्रिज वरून मग यायचंय या वासुदेव कुटीर जवळ आणि आता आम्ही शॉर्टकट रस्ता आहे हा. जिना आहे परंतु फारच पुढे पुढे कठीण आहे. सुरुवात तर मला ओके वाटते. आता अनुभव मी नक्कीच सांगेल. प्रथम दर्शनी आपल्याला या पायऱ्या सोप्या दिसत असल्या तरी त्या दिसतात तितक्या सोप्या नाहीयेत. पूर्ण परिक्रमेची कसोटी या पायऱ्यांवर लागते. श्री सीताराम बाबांच्या आश्रमापासून ते या वासुदेव कुटीर पर्यंतच्या रस्त्यात एकही झाड नाहीये की तिथे सावली मिळेल. त्यामुळे सतत ऊन जाणवत राहतं. तुम्ही येताना कॅप नंतर स्कार्फ हे सर्व व्यवस्थित घेऊन या. बघा किती सोप्या दिसत आहेत ना या पायऱ्या, परंतु प्रत्यक्ष चढताना खरंच खूप धाप लागते. का कुणास ठाऊक. मला तरी असं वाटतंय की ही नर्मदा मैया आपली परीक्षा घेत असेल अथवा आपल्या आयुष्यात चालणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी, मनाविरुद्ध घडणाऱ्या या सर्व गोष्टी तथा आपल्यातला मोह, क्रोध, मत्सर या सर्व गोष्टी या पायऱ्यांमार्फत आपल्याला इथेच सोडून द्यायच्या असतात. म्हणूनच या इथे थोडंसं कठीण जातंय आपल्याला आपला स्वभाव परिवर्तन करण्यासाठी. वासुदेव कुटीर मधल्या रामेश्वर महादेवासमोर आम्ही आमचा संकल्प पूर्ण केला. परिक्रमा कितीही कालावधीची असो, कुठल्याही पद्धतीची असो, कुठल्याही मार्गानं पायी किंवा वाहनातून कशीही असू देत, परंतु परिक्रमेची वाटचाल नर्मदा माईप्रती अतीव आदराने आणि श्रद्धेने करणं एवढंच महत्वाचं अन पुरेसं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.